जगात शांतता नांदत असते तेव्हा सोन्याचे भाव संत गतीने वाढतात किंवा स्थिर असतात. युद्धाचे ढग जमा झाले की सोने झळाळू लागते. अस्थिरता वाढली की सोन्यात तेजी येते. जागतिक अर्थव्यवहारात सोने या धातूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सरकारकडील डॉलरच्या गंगाजळीला टिकाऊ व सक्षम एकच पर्याय म्हणजे सोनं आहे. आणि हेच गुपित ओळखून मनी टू मी या कंपनीने संचालक कांबळी साहेब यांनी सोने तारण कंपनीची स्थापना करून व साथी आपल्या प्रगतीचा हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्रात आतापर्यंत 22 शाखा उघडून जयबाबा धाम समोर नेताजी चौक उल्हासनगर 5 येथे मोक्याच्या जागी 23वी शाखा उघडून लोकांना सेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे. ही आमची 23वी शाखा आहे. आणि बघा, आज जसं सोनं तारण कर्ज हे कोणासाठी, हे एक छोट्या लोकांसाठी, त्यांच्याकडे लोन मिळत नाही त्यांच्यासाठी हे केले. म्हणजे ह्या शाखेचं काम करण्याचं आमचं हे छोट्याचं आहे की छोट्या गोरगरिबांना जिथे बँकेने अर्थसहाय्य करू शकत नाही त्यांच्यासाठी करण्यात आलेली ही उभारलेली शाखा. मग त्यांच्यासाठी सोने साथी आपल्या प्रगतीचा ही जी संकल्पना तुम्ही घेऊन आलेला आहे तर लोकांपर्यंत ही लोकप्रिय झालेली आहे का? आणि लोकप्रिय जर झाली असेल तर ह्याची तुमची किती उलाढाल आहे आणि कसं ह्याचं संगणमत असतं की बँकेसंग आणि इतर कम्युनिकेशन कसं? आता साथी आपल्या प्रगतीचा नक्कीच ही आमची 2016 पासून ही संकल्पना आम्ही राबवत आहे. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे 16,000 कस्टमर एक ग्राहक म्हणून आपल्याला ते फक्त महाराष्ट्र मुंबईपुरतेच नाही तर ते पुण्यामध्ये पण आमच्या 4 शाखा आहेत, कोल्हापूरमध्ये 4 शाखा आहेत. आतापर्यंत आम्ही 2016-17 पासून जवळजवळ 750 करोड रुपयाची उलाढाल आहे. आणि हे आज आम्ही एक श्युरिटी तर देऊ शकतो की इकडे ठेवलेले सोने एक खूप प्रकारे सेफ म्हणून आहे. इकडे प्रत्येक सोन्यासाठी आम्ही इन्शुरन्स घेतलेला असतो जेणेकरून प्रत्येक मुवमेंट पण सपोज काय होत असेल तर एम्प्लॉईजकडून इनफॅक्ट आम्ही ग्राहकांसाठी पण एक इन्शुरन्सची फॅसिलिटी. आतापर्यंत तुम्ही म्हणता की आम्ही 15,000 आमच्याकडे समाधानी ग्राहक आहेत आणि जवळजवळ 700 कोटीचं तुम्ही आतापर्यंत वितरण केलं आहे. तर कुठल्या कुठल्या बँकासंग तुम्ही आतापर्यंत टाईप केलेलं आहे? बघ, आमच्याकडे बघायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडियाची भारतातील सर्वात मोठी बँक आहे ती आहे आपल्याकडे. फेडरल बँक आहे, CSB कॅपिटल सिरियन बँक आहे, साऊथ इंडियन बँक आहे, सिटी युनियन बँक आहे. ह्या बँकेच्या व्यतिरिक्त मोठ्या NBFC नॉन बँकिंग फायनान्स, त्याच्यामध्ये SNC फायनान्स, दिल्ली बेस आहे, विवृती आहे जी जवळजवळ हजारो करोडचा टर्नओव्हर करणारे आहे NBFC, IKF आहे, UC क्रेडिट आहे. तर मोठ्या NBFC पण आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये आपल्यासाठी भागीदार म्हणून आतापर्यंत जे तुमच्याकडे एम्प्लॉईज म्हणून काम करतात त्यांच्यासाठी काय सुविधा बघा, आपल्याकडे PF ग्रॅज्युटी एक शासनाने केलेल्या सुविधा आहेत. त्यासाठी PF, ESIC, इन्शुरन्स, मेडिक्लेम ह्या सर्व फॅसिलिटी आपल्याकडे इव्हन बोनस, ग्रॅज्युटी, जे स्टाफ 5 वर्षाच्या वरती जातात त्यांना ग्रॅज्युटी की कुठलाही एम्प्लॉई हा असं नाही की म्हणजे आपण त्याचं देश असं काहीच नाही. जे कायद्याच्या हिशोबाने आहे ते सगळं